पण प्रश्न क्रमांक 51 2 4 7 0 1 यापैकी एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? मग पहा, आता लहानात लहान 5 अंकी आपल्याला संख्या तयार करायची आहे. लहानात लहान म्हणते तर जर का लहानात लहान जर का संख्या आपल्याला तयार करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला संख्या कोणती घ्यायला लागेल? लहान घ्यायला लागेल. आणि 0 हे संख्या नाही, मग सर्वात लहान संख्या कोणती? ती 1. त्यानंतर संख्या कोणती येणार? 0. मग कोणती येणार? 2. मग कोणती येणार? 4. मग कोणती येणार? 7. म्हणजे 10 247. पर्याय क्रमांक 4 10 247. मोठ्यात मोठी म्हटलं असतं सगळ्यात पहिले मोठी संख्या आली असती कोणती? 7. मग त्याच्यापेक्षा लहान 4, मग 2, मग 1 आणि मग कोणती आली असती? 0. म्हणजे 74 210. 52 प्रश्न क्रमांक 52 50 पेरू 65 पेरू आणि 80 आंबे काही मुलांना सारखे प्रमाणात वाटले तर प्रत्येक प्रकारचे 5 फळे उरतात, तर जास्तीत जास्त मुलं किती असतील? पहा, एका वर्गात समजा 50 पेरू वाटणे आहे, त्यानंतर काय म्हणते 65 पेरू वाटणे आहे आणि 80 आंबे वाटणे आहे. जर हे वाटप करायचे आहे तर प्रत्येक प्रकारची किती फळं उरते? म्हणजे 5 फळं उरते. मग काय करायचे? या प्रत्येकातून आपल्याला काय करायला लागेल? 5 वजा करून 5 आपण वजा करून देऊ. 50 मधून 5 गेले किती उरले? इथं 45, इथं 65 मधून 5 गेले इथं 60, इथं 80 मधून 5 गेले किती उरते? 75. मग आता आपल्याला 45, 60 आणि 75चा काय काढणार? HCF काय काढणार? आपल्याला HCF काढणार. तर 45, 60 आणि 75चा HCF किती येते? 15. म्हणजे म्हणण्याचा अर्थ होते त्या मुलांची संख्या किती येणार? कमीत कमी वर्गात मुलं किती येते? 15. बा जर का समजा 50 पेरू आहे, 50 पेरू प्रत्येक मुलाला जर का वाटले, 50 पेरू जर का आपण प्रत्येक मुलाला वाटले तर 15 × 45 किती फळं उरून आले? 5. हे 65 आहे प्रत्येकाला 15 विद्यार्थ्याला जर का वाटले तर 15 चौक 60 म्हणजे उरले किती? पुन्हा 5. मग समजा 80 फळं आहे, मग 80 फळं 15 विद्यार्थ्यांना वाटले तर 15 × 5 = 75 उरले किती? 5. म्हणून कमीत कमी त्या वर्गात मुलं किती येणार? 15. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53 विद्यासागर यांनी वाचलेल्या पुस्तकात 0.33 भाग मानसशास्त्र, 0.15 भाग समास कार्य, 0.35 भाग मराठी व 34 पुस्तके इतिहासाची वाचली, तर एकूण पुस्तकं किती वाचली? तर पहा, हा प्रश्न आपण पर्यायावरून सोडवू. ठीक आहे. जर समजा पर्याय क्रमांक आपण याच्यात 3 घेतला म्हणजे 200 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 जर का आपण घेतो म्हटलं तर समजा 200 पुस्तकं आहे, या 200 पैकी 0.33 भाग, मग 0.33 भाग 0.33 म्हणजे हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे किती आहे? भागेला 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे 33 दुनी किती? 66 पुस्तकं झाली. ठीक आहे. मग आता पुन्हा किती म्हणते? त्या 200ची किती म्हणते? 0.15 भाग. 0.15 भाग जर का हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला 2 शून्य. हे 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे 15 दुनी किती झाले? 30 पुस्तकं झाली. त्याच्यानंतर 0.35 भाग म्हणजे पुन्हा ह्या 200चा 0.35 भाग. मग 0.35 हा जर का पॉईंट काढतो म्हटलं इथं 2 शून्य 0 शून्य कटले 35 दुनी 70. आता एवढे पुस्तकं वाचून झाल्यानंतर 34 पुस्तकं उरले पाहिजे म्हणते 200 पैकी. मग पाहू आता बेरीज करू आपण. 66, 30 आणि 70 ची बेरीज 6 आले, 7 आणि 3 10 किती झाले? 16. 166 पुस्तकं वाचले आणि 34 पुस्तकं पुन्हा उरले. तर म्हणजे 34 जर का आपण जोडतो तर 200 येते का पाहू. मग 6 4 10 ची 0 8 आला 1, 6 4 10 ची 0 8 आला 1 म्हणजे किती झाली पुस्तकं? 200. शेवटी पुस्तक किती उरले? 34. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय बरोबर? 200. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 दिलेला आहे. जर 6 गुणेला 4 4 3 चा घात 0 अधिक 2x अधिक 2.9 बरोबर 5.7 तर x बरोबर किती? मग पहा, आता कोणत्याही संख्येचा घात जर का 0 असेल तर त्याचं उत्तर काय येते? 1 येते. आता कोणतीही संख्या असल्याचा घात जर का 0 असेल तर उत्तर 1 येते. काऊन येते? काय होते? त्याच्याशी लेनदेन नाही. फक्त लक्षात ठेवा, जर का एखादी कोणती संख्या, समजा इथं 1000 लिहिले, 1000च्या डोक्यावर 0 म्हणजे उत्तर काय येणार? 1. समजा असं 999च्या डोक्यावर 0 म्हणजे उत्तर काय येणार? 1. म्हणजे संख्या कोणती असो त्याच्या डोक्यावर जर का 0 असेल त्याचं उत्तर काय येते? नेहमी 1च येते. म्हणजे याचं हे किती येणार? हे येणार 1 अधिक इथं 2x अधिक 2.9 बरोबर 5.7. मग आता सारख्या सारख्या अंकाची बेरीज, मग 2 आणि 1 2.9 आणि 1 किती होणार? 3.9 म्हणजे 2x अधिक 3.9 बरोबर होणार 5.7. मग हे बेरीज घेताना काय होणार? वजा, म्हणजे 2x बरोबर 5.7 वजा 3.9. मग 2x बरोबर 5.7 मधून 3.9 गेले म्हणजे पहा 5.7 आणि 3.9 जर का आपण वजाबाकी करतो म्हटलं इथे 8 इथे किती उरले? 1 म्हणजे किती उरले? 1.8. ठीक आहे. मग x काढायचा आहे तुम्हाला. x काढायचा आहे तर इथं काय येणार? 1.8 भागेला 2. 2 जर काही भागतो म्हटलं किती येणार? इथं 9 म्हणजे x बरोबर किती येणार आपल्याजवळ? 9. हा एका अंतरा पण म्हणजे काय येणार? 0.9.
क्रमांक 64 प्रश्न क्रमांक 55 64 या संख्येच्या वर्गमूळात त्याच संख्येचे घनमूळ 64 या संख्येचे काय म्हणते वर्गमूळ 64 या संख्येचे वर्गमूळ किती ते 8 ठीक आहे त्याच संख्येचे काय म्हणते घनमूळ म्हणजे 64 चे घनमूळ किती होते 4 ठीक आहे घनमूळ मिळवले तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती म्हणते म्हणजे हे जर का मिळवले म्हणजे 8 किती झाले 12 आणि 12चा वर्ग किती होते 144 म्हणजे पर्याय क्रमांक 4 144 पण क्रमशः 1 ते 20 संख्येची सरासरी 1 ते 20 संख्येची सरासरी ही 1 ते 10 संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे म्हणजे 1 ते 20 ची सरासरी जर करतो म्हटलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 याच्याला फरक काढा म्हणजे वजा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 मग 2 आणि 20 आणि किती झाले 21 भागेला 2 वजा 1 झाले 11 भागेला 2 ठीक आहे मग आता तुमचा छेद समान आहे 21 मधून 11 गेले किती उरून आले 10 10 भागेला 2 म्हणजे किती होते 5 म्हणजे फरक किती येणार 5 चा पर्याय क्रमांक 4 क्रमांक 57 एका शाळेत गणितात 65% मुलं पास झाली व इंग्रजीत 75% मुले पास झाली दोन्ही विषयात पास झालेले मुलं 50% आहे व दोन्ही विषयात नापास झालेले मुलं 40 आहे तर त्या शाळेत एकूण मुलं किती आहेत पहा एका शाळेत गणितात 65% मुलं काय झाले पास झाले ठीक आहे हे 65% काय झाले पास झाले कुठं गणितात ठीक आहे त्याच्यानंतर म्हणते इंग्रजीत 75% पास झाले इंग्रजीत पास झाले किती टक्के 75% इंग्रजी विषयात जर दोन्ही विषयात पास झाले 50 म्हणजे पाहता आता हे दोन्ही विषयात मिळून इथं पास किती होणार पासच होते 5 आणि 5 10 चे 0 हात चालला का 7 7 म्हणजे 140% काय झाले दोन्ही विषयात पास झाले परंतु प्रश्नात किती दिलेला आहे दोन्ही विषयात पास झाले किती 50 म्हणून हे प्रश्नात जे दोन्ही विषयात पास झालेले दिलेले आहे पास दोन्ही विषयात हे काय करायची वजाबाकी करायची मग 140 मधून 50 गेले किती उरणार आपल्याला 90% काय झाली तर पास आणि इकडे शेवटी काय येणार पासच येणार 90% काय झाले पास झाले जर दोन्ही विषयात नापास झालेली संख्या किती आहे 40 विद्यार्थी संख्या किती असते पूर्ण 100% असते या 100% पैकी 90% काय झाले पास झाले म्हणजेच 10% काय झाले नापास झाले म्हणजेच 10% काय होणार नापास एकूण संख्या किती असते 100% 100% पैकी 90% काय झाले पास म्हणजे 10% काय झाले नापास आणि 10% जे नापास झाले त्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे इथं 40 म्हणजे म्हणण्याचा अर्थ 10% म्हणजे किती विद्यार्थी होते 40 विद्यार्थी होते तर त्या शाळेत मुलं किती असतात 100% असते तर 100% म्हणजे किती म्हणून 40 हा तिरपा गुणाकार होणार गुणेला 100 भागेला 10 0 0 कटले 40 गुणिले 10 म्हणजे किती 400 म्हणजे त्या शाळेत विद्यार्थी किती येणार 400 प्रश्न क्रमांक 58 400 रुपये मुद्दलाची 3 वर्षाची 460 रुपये रास होते तर व्याजाचा दर किती पहा आता इथं मुद्दल जो दिलेला आहे पी दिला आहे तुम्हाला 400 रुपये आणि इथं रास म्हणजे अमाऊंट दिलेली आहे 460 रुपये आणि तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तो किती दिलेला आहे 3 वर्ष म्हणजे 400 रुपयावरून 60 रुपये वाढ होते किती वर्षात 3 वर्षात तर एका वर्षात वाढ किती होणार म्हणजे 60 भागेला 3 म्हणजे एका वर्षात वाढ किती रुपयाची होऊन आली 20 रुपयाची काय होती इथं वाढ होते म्हणजे एका वर्षाचं व्याज एका वर्षाचे व्याज किती रुपये भेटले 20 रुपये मग आता 400 रुपये मुद्दल त्याच्यावर 400 रुपयावर आपल्याला किती रुपये व्याज भेटले 20 रुपये टक्के पाहिजे गुणेला 100 वर किती व्याज 0 0 कटलं 4 25 म्हणजे व्याजाचा दर किती होता 5% पर्याय क्रमांक 2 दशादशे 12 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील अंतर 14 रुपये 40 पैसे आहे तर ती रक्कम कोणती पहा आता दर जो दिलेला आहे पहा इथं दर आपल्याला जो दिलेला आहे तो 12% वेळ आपल्याला दिलेली आहे 2 वर्ष आणि या ठिकाणी काय विचारलं आहे आपल्याला चक्रवाढ व्याज दिला आहे म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे ठीक आहे चक्रवाढ व्याज किती दिलं चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती रुपयाचा आहे 14 रुपये 40 पैशाचा काय इथं फरक आहे ठीक आहे तर आपल्याला काय विचारली मुद्दल विचारली आपल्याला माहित नाही मग आता पहा 12% दरानं जर का समजा व्याज म्हणतो म्हटलं पहा 12% दरानं 2 वर्षाचा व्याज पहा एका वर्षाचा पहा सिंपल इंटरेस्ट एका वर्षाचा 12% सरळ व्याज हे दरवर्षी कसं असते सारखंच असते एका वर्षाचं 10 12% म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका वर्षाचं 12% तर दुसऱ्या वर्षाचं 12% म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरळ व्याज 2 वर्षाचे किती होणार 12 गुणेला 2 म्हणजे किती होणार 24% ठीक आहे त्यानंतर मग आपल्याला पाहिजे कंपाऊंड इंटरेस्ट पाहिजे आपल्याला 2 वर्षाचे पाहिजे 12% दराने 2 वर्षाचे जर कंपाऊंड इंटरेस्ट पाहिजे तर काय होते पहिल्या वर्षी तर 12% होणारच दुसऱ्या वर्षी सुद्धा 12% होणार परंतु दुसऱ्या वर्षी या 12% वर सुद्धा 12% होणार म्हणून आता पहा लक्षात घ्या जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं मग कसं करायला लागेल टक्क्याच्या स्वरूपात मग इथं 12% लिहून घ्यायचे 2 वर्ष म्हटलं म्हणजे 12 आणि 12
ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायची, याची बेरीज करायची. 12 2 म्हटलं 2 मिळाल्या, 12 आणि 12 किती झाले 24. त्यानंतर याचा गुणाकार करा, 12 दुनी किती होऊन 12 आणि 12. मग काय करा, एक वेळा बेरीज करायची आणि एक वेळा काय करायचा गुणाकार. 12 आणि 12चा वर्ग किती 144. 2 घालानंतर पॉईंट द्यायचे, हा जो एक उरला याच्यात प्लस करायचा म्हणजे किती झालं इथं 25.44 काय येणार, हे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज येणार. 2 वर्ष सरळ व्याज 24%, 2 वर्ष चक्रवाढ व्याज 25.44%. आता याच्यातला फरक किती रुपयात दिला आपल्याला, 14.40 रुपयाचा. आणि टक्क्याचा जर का फरक काढतो म्हटलं तर 1.44% फरक दिलेला आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते 1.44 म्हणजेच आपल्याजवळ आहे 14.40 रुपये. तर 100 म्हणजे किती, मग हा पॉईंट तुमचा कुठून जाते, 144 144 आणि 1 वर 3 शून्य म्हणजे किती होणार 1000 रुपये. म्हणजे ते मुद्दल किती होणार 1000 रुपये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. विक्रेता व खरेदी करणाऱ्या या दोघांकडून दलाल प्रत्येकी 5% दलाली घेतो. दलाली जे आहे हे दलाली किती टक्के आहे, 5% दलाली घेतो. शंकररावांनी आपले घर दलालामार्फत रामरावांना 9000 रुपयाला विकले तर रामरावांना ते घर किती रुपयाला पडणार. म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे. म्हणजे 9000वर त्याला व्याज दलाली किती पाहिजे 5%. 9000चे 5% काढा, 9 45 म्हणजे 450. म्हणजे 450 रुपये काय द्यायला लागेल त्याला एक्स्ट्रा द्यायला लागेल. म्हणजे ह्या 9000 मध्ये तुम्हाला 450 रुपये जोडा लागेल. म्हणजे एकूण जे घर आणि दलाली पडणार किती पडणार 9450. पर्याय क्रमांक 1. ट्रेन 30 मीटर पर सेकंद या वेगाने विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडे तर त्या ट्रेनची लांबी किती. मग पहा आता विरुद्ध दिशेने ओलांडत आहे. पहा समजा अशा प्रकारे आहे, अशा प्रकारे समजा रूढ आहे. इकडून रेल्वे धावून आली, इकडून काय धावून आला व्यक्ती धावून आला. ठीक आहे. एक ट्रेन 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने, म्हणजे रेल्वेचा जो वेग आहे 30 मीटर पर सेकंद वेग आहे व विरुद्ध दिशेने एक व्यक्ती धावून आला आणि याचा जो वेग आहे हा कसा आहे 10 मीटर पर सेकंद आहे. विरुद्ध दिशा जर म्हटली तिथे काय होत असते, बेरीज होत असते. आता या ठिकाणी रेल्वेची जी आहे आपल्याला लांबी दिलेली आहे का, लांबी दिलेली नाही. रेल्वेची आपल्याला इथं लांबी दिलेली नाही, म्हणजे आपल्याला लांबी काढायची आहे. त्यानंतर वेग दिलेला आहे, वेग दिलेला आपल्याला 30 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंद. पण वेग कसा दिलेला आहे, विरुद्ध वेग दिलेला म्हणजे काय होणार, दोघांची बेरीज म्हणजे 30 अधिक 10 म्हणजे किती होणार 40 मीटर पर सेकंद. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, इथं वेळ दिलेला आहे, आपल्याजवळ वेळ किती दिलेला आहे 20 सेकंद. तर आपल्याला काय काढायचं आहे, लांबी काढायची आहे. मग आपलं सूत्र निर्माण होते पहा. तर इथं लांबी बरोबर यस गुणेला काय होणार टी. यल म्हणजे काय दर्शवते लांबी, यस म्हणजे दर्शवते स्पीड म्हणजेच वेग आणि टी म्हणजे दर्शवते टाइम. मग आता रेल्वेची लांबी माहित नाही, वेग किती आहे विरुद्ध आहे म्हणजे काय होणार 30 किती होणार 40 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग आता आपल्याला तुम्हाला मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. मग किती दिलेला इथं वेळ किती दिला, हे मीटर पर सेकंद, हे मीटर सेकंद म्हणजे काय सरळ सरळ 20 ने गुणून द्या. 40 दुनी 80 म्हणजे किती होणार 800. म्हणजे रेल्वेची लांबी किती होणार 800 मीटर. इथं तुम्हाला 5/18 किंवा 18/5 घ्यायची आवश्यकता नाही आहे, कारण की लांबी हे मीटर पर सेकंद मध्ये, आपला वेग हा मीटर पर सेकंद मध्ये दिलेला आहे आणि वेळ सुद्धा मीटर पर सेकंद मध्ये दिला आहे. म्हणून या ठिकाणी 18/5 किंवा 5/18 घ्यायची आवश्यकता नाही. जर का समजा इथं वेग किलोमीटर पर सेकंद दिला असता तर मग समजा तुम्हाला 18/5 किंवा 36/10 आवश्यकता असती. क्रमांक 62 मध्ये मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे तो प्रश्न सोडून देऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 पहा. टॅक्सीचे भाडे पहिल्या 1 किलोमीटरला 14 रुपये, म्हणजे पहिला जो 1 किलोमीटर आहे त्याच्यासाठी किती रुपये आहे 14 रुपये आहे. तर नंतरच्या प्रत्येकी किलोमीटरसाठी 2 रुपये आहे. ठीक आहे. नंतरच्या प्रत्येकीसाठी किती आहे 2 रुपये किलोमीटर आहे. तर 10 किलोमीटर नंतर चालले, मग 10 किलोमीटर नंतर चालले, पहिल्याचा 1 किलोमीटर सोडून द्या म्हणजे किती झाले हे 9. मग प्रत्येकीसाठी 2 रुपये म्हणजे 9 दुनी किती झाले हे रुपये 18 रुपये आणि पहिलेसाठी 14 रुपये म्हणजे 8 आणि 4 12 2 हात चालला 1 म्हणजे एकूण किती रुपये पडणार 32 रुपये. पर्याय क्रमांक 1 32. प्रश्न क्रमांक 65. ए यास बी बरोबर 2 यास 3, त्यानंतर बी यास सी बरोबर 4 यास 5, सी यास डी बरोबर 6 यास 7, तर ए यास डी बरोबर किती. मग पहा आपल्याला ए बी बी सी सी डी दिलेला आहे. आपल्याला विचारलं काय फक्त ए आणि डी विचारलं, म्हणजे पहिलं पद आणि शेवटचं पद विचारलं आहे. तर मग पाहायची मांडणी कशी करायची, शॉर्टकट सांगतो. ए आणि डी, ए किती आहे आणि बी किती आहे असे लिहायचे. ए किती आहे 2, बी किती आहे इथं 3. ए आणि डी काढायचं, मग फक्त ए आणि डी लिहा. मग बाकीचे गुणोत्तर जसे लिहून घ्या 2 3, त्यानंतर 4 5, त्यानंतर 6 या 7. जर पहिलं आणि शेवटचं पद काढायचं तेव्हा असंच होणार. मग पहा फक्त याचा गुणाकार करा. 4 दुनी 8, 8 सकम किती होणार 48 भागेला इथं 5 त्रिक 15, 15 साठी किती होते 105.
5. मग आता इथे कोणत्या एका संख्येने भाग जाते का? 3 भाग जाते. 3 एक 3 उरला एक 3 सक 18 3 त्रिक 3 5 15 16 यास 35 16 यास 35 पर्याय क्रमांक 2. पहा प्रश्न क्रमांक 66 दिलेल्या पर्यायापैकी चढता क्रम लावा म्हणते. मग इथं आपल्याला दिलेला आहे 1/8 त्यानंतर 1/7 त्यानंतर 1/3 त्यानंतर 1/2. ठीक आहे. त्यानंतर दिलेला आहे 1/2 1/3 1/7 आणि 1/8. त्यानंतर 1/7 1/8 1/3 1/3 आणि दिलेला आहे 1/2. त्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे 1/3 1/2 1/8 आणि 1/7. ठीक आहे. मग चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावायचा मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या. पहा जर का समजा दिलेल्या अपूर्णांकाचा अंश तुमचा समान असेल, जर दिलेल्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद, ठीक आहे, x आणि y म्हणून आपण, मग अंश म्हणजे वरची संख्या आणि छेद म्हणजे खालची संख्या. जर दिलेल्या अपूर्णांकात जर का तुमचा अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा, काय म्हणालो, जर का समजा तुमच्या दिलेल्या अंश जर का समान असेल, प्रत्येकात जर का अंश समान असेल, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा ते संख्या लहान आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान ते संख्या मोठी. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? दिलेल्या अपूर्णांकाचा काय लावायचा? चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावायचा आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं काय होणार, सर्वात पहिले कोणता येणार? लहान येणार. ठीक आहे. मग काय येणार? इकडे शेवटी मोठी संख्या येणार. मग जर का समजा तुमचा अपूर्णांकाचा अंश जर का समान आहे, जर का तुमच्या अपूर्णांकाचा अंश समान आहे तर ज्या संख्येचा छेद लहान ते ज्या संख्येचा छेद लहान ते संख्या मोठी, ज्या संख्येचा छेद मोठा ते संख्या लहान. जर तुमचा अंश समान आहे तर, जर समजा एखाद्या अपूर्णांकाचा दिलेल्या अपूर्णांकाचा सारखा छेद समान आहे, जर एखाद्या अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणजे खालची संख्या जर का समान आहे तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा ते संख्या मोठी, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान ते संख्या लहान. लक्षात ठेवायचं. जर अपूर्णांकाचा अंश समान आहे, जर अपूर्णांकाचा अंश समान आहे तर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद लहान ते संख्या मोठी, दिलेल्या अपूर्णांकाचा छेद मोठा ते संख्या लहान. जर का अंश समान असेल तर, जर का समजा छेद जर का समान असेल म्हणजे खालची संख्या जर का समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा ते संख्या मोठी, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान ते संख्या लहान. मग यानुसार प्रत्येकाचा काय अंश काय आपला समान आहे. तर ज्या अपूर्णांकाचा अंश समान आहे तर ज्याचा छेद लहान ते संख्या मोठी, ज्याचा छेद मोठा ते संख्या लहान. याप्रमाणे हे सर्वात लहान येणार, हे त्याच्यापेक्षा लहान, आपलं हे सर्वात लहान, हे त्याच्यापेक्षा मोठी, हे त्याच्यापेक्षा मोठी, हे सगळ्यात मोठी. मग चढता क्रमानं कोणती येणार? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जर का इथं उतरता क्रम जर लावतो म्हटलं तर पर्याय क्रमांक आला असता 2. x बरोबर इथं वर्गमुळात किती दिलेला आहे? 2 3 5 2. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 67 मध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे, तरी पाहून घ्या. जर x बरोबर इथं वर्गमुळात 2 3 5 2 2 3 5 2 भागेला वर्गमुळात 1200 कंस कंप्लीट भागेला इथं हे पाहिजे वर्गमुळात 0.04 असं इथं या ठिकाणी पाहिजे होतं. तर आपल्याला विचारला x - 1 आणि x + 1 बरोबर किती. मग पहा सगळ्यात पहिले समजा आपण 2 3 5 2 2 3 5 2 भागेला 1200 याला आपण 4 ने भाग देऊ. 4 ने जर का आपण भाग देतो म्हटलं तिला भाग जाते. तर इथं 4 पंच 20 उरले किती 3. इथं झाले 4 8 32 पुन्हा 3 उरले 4 8 32 इथं 4 3 12 म्हणजे काय 300. पुन्हा जर का भागाकार देतो म्हटलं तर 3 ने भाग जाते. 3 1 3 उरले 2 3 9 27 उरला 1 3 6 18 इथं किती झाले 100. हे संख्या वर्गमुळात आहे. याचा वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे किती येणार 14 छेद किती येणार या ठिकाणी 10 येणार. ठीक आहे. मग 14 छेद 10 ला मग या ठिकाणी 14 छेद 10 एवढं जर का सोडलं तर 14 छेद 10 ला याचा वर्गमूळ जर का आपण काढतो म्हटलं इथं भागेला याचा जर का वर्गमूळ काढतो म्हटलं इथं 0.04 याचा वर्गमूळ किती येणार 0. काय येणार 2 0. काय येणार 2 आणि 0.2 हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला काय येणार 10. म्हणजे भागाकारची संख्या आपली गुणाकारात जाईल म्हणजे काय होणार 14 भागेला 10 गुणिला 10 भागेला 2 10 10 कटले 2 ने भागले किती आला आपल्याजवळ 7. x बरोबर किती आला 7. मग या ठिकाणी इथं x च्या ठिकाणी 7 लिहा म्हणजे 7 - 1 त्यानंतर 7 + 1 7 मधून 1 गेले किती उरते 6 7 आणि किती झाले 8. याला जर का भागतो म्हटलं येणार 3/4 म्हणजे पर्याय क्रमांक 2. एक वस्तू 500 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच त्याच्या 3 पट काय होतो म्हणते तोटा होतो म्हणते. मग पहा इथं या ठिकाणी नफा दिलेला आहे आणि तोटा दिलेला आहे. एक वस्तू 500 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो है ना, जेवढा नफा होतो म्हणजे समजा नफा 1 रुपयाहून आला तर त्याच्या 3 पट काय होते म्हणते तोटा होते. म्हणजे नफा आणि तोट्याचं गुणोत्तर किती 1/3. ठीक आहे. आता 500 रुपयाला विकले
500 रुपयाला विक्री किंमत आहे तर काय होणार नफा, आणि 420 रुपयाला विक्री किंमत आहे तर काय होणार इथं या ठिकाणी तोटा. मग आता याच्यातला काय करायचा फरक, 500 आणि 420 मधला फरक किती देते 80चा, आणि समजा नफा आणि तोट्याच्या गुणोत्तराची बेरीज किती येणार 3 आणि 1 4. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होते 4 म्हणजे किती रुपयाचा फरक दर्शवते 80 रुपयाचा, तर 1 युनिट म्हणजे किती रुपयाचा फरक दर्शवणार. तिरपा गुणाकार करा, तिरपा गुणाकार म्हणजे असा 80 गुणिला 1 भागेला 4, 4 दुनी 8 म्हणजे 1 युनिट म्हणजे किती रुपये होणार 20 रुपये. मग आता आपल्याला नफ्याचं गुणोत्तर किती आहे 1, तोट्याचं गुणोत्तर किती आहे 3. मग जर का आपल्याला खरेदी किंमत जर काढायची असेल तर खरेदी किंमत जर आपल्याला काढायची असेल तर काय होते विक्री किंमत मधून नफा काय करायला लागते वजा करायला लागते. मग आता खरेदी किंमत माहिती पण विक्री किंमत किती होती 500, नफा 1 युनिट आहे, 1 युनिट म्हणजे किती झाली 20, म्हणजे जर का आपण नफा याच्यातून वजा करतो म्हटलं 500 मधून 20 गेले म्हणजे खरेदी किंमत किती येणार 480 रुपये. तोट्यातून सुद्धा आपल्याला काढता येते, तर खरेदी किंमत बरोबर काय होणार विक्री किंमत प्लस काय होणार इथे या ठिकाणी तोटा. जर का समजा विक्री किंमत मध्ये तुम्ही तोटा जोडला तुम्हाला काय भेटते खरेदी किंमत भेटते. खरेदी किंमत माहित नाही परंतु 420 ला विकला तर काय होते तोटा, इथं काय येणार मग 420 अधिक 1 युनिट म्हणजे होते 20, तोटा किती आहे 3 युनिट म्हणजे 20 तरी किती झाले 60 रुपये तोटा झाला आहे. 420 आणि 60 म्हणजे किती 480, म्हणजे खरेदी किंमत किती 480. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 69, 200 रुपयाची वस्तूची किंमत 20% ने वाढवली, नंतर ती वाढलेली किंमत 20% ने कमी करण्यात तर शेवटी तिच्या मूळ किमतीमध्ये किती टक्के कमी किंवा जास्त होईल. पहा आता इथं लक्षात घ्या एकदम सोपी प्रश्न आहे. 20% ने पहिले काय झाली किंमत वाढवली म्हणजे काय येणार प्लस, मग नंतर काय केली 20% ने किंमत काय झाली कमी झाली. मग या ठिकाणी लक्षात घ्या जर का समजा तुमचे टक्के सारखेच आहे पण एक वेळा नफा होऊन आला एक वेळा तोटा होऊन आला, त्यासाठी एक जुगाड सांगतो. तर काय होणार x वर्ग भागेला 100, आणि नेहमी काय होणार येतात तोटा होणार, नेहमी काय होणार तोटा. x म्हणजे दिलेले टक्के, जर टक्के तुमचे सारखे आहे आणि एक वेळा नफा होणार एक वेळा तोटा होणार तर असं होणार. x म्हणजे तुमचे दिलेले टक्के म्हणजे इथे दिलेलं 20 चा वर्ग भागेला 100. आता 20 चा वर्ग यायला पाहिजे, जर तुम्हाला 20 चा वर्गच येत नाही तर मग काय कामाची गोष्ट नाही. पहा 20 चा वर्ग किती होते 400 भागेला 100, 0 कटले म्हणजे किती झाले 4% काय झाली तर या ठिकाणी घट झाली. ठीक आहे, तर त्याची काय म्हणते मूळ किमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल. मग मूळ किती रुपये कमी किंवा जास्त, मूळ किंमत किती 200, 200चे 4% जर आपण काढतो म्हटलं 4 दिन 8 रुपये काय होणार इथे या ठिकाणी कमी होणार, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 3. सरळ रूप द्या. प्रश्न क्रमांक 70 सरळ रूप द्या. 0.2 गुणिला 0.2 गुणिला 0.2 ठीक आहे अधिक 3.8 गुणिला 3.8 गुणिला 3.8 ठीक आहे, या ठिकाणी भागेला 0.2 गुणिला 0.2 वजा 0.2 गुणिला 3.8 अधिक 3.8 गुणिला 3.8 बरोबर किती. मग पहा इथं आपल्याला लक्षात येते का इथं आपल्याला वारंवार दोनच आकडे दिसून आले, म्हणजे एक 0.2 आणि 3.8. म्हणजे आता इथं ए म्हणजे काय पकडायचा 0.2 आणि बी म्हणजे पकडायला लागणार आपल्याला 3.8. मग इथं पहा 0.2 3 वेळा आहे, इथे सुद्धा 3 वेळा आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असा होते ए चा घन आहे का नाही, इथं काय होते ए चा घन अधिक काय होणार बी चा घन. ठीक आहे, इथं भागेला काय होणार इथं ए चा वर्ग, ए म्हणजे काय पकडला आपण 0.2 ए चा वर्ग ठीक आहे, वजाबाकी चिन्ह ए गुणिला बी, इथं काय होणार ए गुणिला बी ठीक आहे, इथं प्लसचं चिन्ह ज्याच्या तसं, इथं काय होणार बी चा वर्ग. हे बरोबर जर का सोडतो म्हटलं तर काय होत असते ए अधिक बी होते. म्हणजे ह्या सूत्राचं जर का सर्व सोडतो म्हटलं तर हे काय होणार ए अधिक बी म्हणजे म्हणण्याचा अर्थ 0.2 आणि 3.8 ची काय करणार आपल्याला बेरीज, 8 आणि 10 ची 0 हात चाला 1, 3 किती झाले 4, 4.0 म्हणजे उत्तर किती येते 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72, एक समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचा पाया 15 असल्यास उंची किती. क्षेत्रफळ म्हणजे काय होते लांबी गुणिला पाया गुणिला उंची. मग आता समजा आपला पाया 15 दिलेला आहे, आता उंची समजा आपण पर्यावरून 12 पकडली, 12 15 किती होणार 180, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर रामाची 12 दिवसाची मजुरी 184 रुपये 80 पैसे आहे, तर एका दिवसाची मजुरी किती. पहा रमाची म्हणते 12 दिवसाची जी मजुरी आहे ती किती आहे 184 रुपये किती पैसे आहे 80 पैसे आहे. तर एका दिवसाची मजुरी किती, तर एका दिवसाची मजुरी किती म्हणजे 12 ने भागा लागल, म्हणजे 184 रुपये .80 भागेला किती होणार
12. जर काय लिहिलं तर का आपण भागतो म्हटलं तर 12 एक 12, उरले किती 6. ठीक आहे, 12 पंच 60. ठीक आहे, उरले किती 4. 12 चोक किती झाले 48 शून्य, म्हणजे किती होणार 15 रुपये 40 पैसे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74. 17 मीटर लांबीची शिडी भिंतीपासून 8 मीटर अंतरावर भिंतीशी तिरकस उभी केली तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती अंतरावर असेल. पहा आता 17 मीटर लांबीची काय म्हणते शिडी. ठीक आहे, भिंतीपासून समजा ही भिंत आहे. ठीक आहे, या ठिकाणी समजा हे लांब आणि हे काय समजा शिडी आहे. किती मीटर लांबीची शिडी आहे 17 मीटर लांबीची शिडी आहे. ठीक आहे, भिंतीपासून 8 मीटर अंतरावर, हे भिंतीपासून किती मीटर आहे, भिंतीपासून किती मीटर अंतरावर आहे 8 मीटर अंतरावर आहे. तिरकस उभी केली तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून, शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती मीटर अंतरावर, म्हणजे तुम्हाला हे काढणं आहे. मग पहा इथं लिहू आपण ए. ठीक आहे, हा येणार बी आणि हा येणार सी. मग आता इथं समजा आपला पायथागोरसच्या नियमानुसार आपल्याला सोडवा लागते. तर मग आता काय होणार, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुणिले उंचीचा वर्ग, म्हणजे म्हणण्याचा अर्थ कर्ण म्हणजे काय ते ए आणि सी, हा झाला याचा पाया, बी आणि सी, हे काय झाली आपली उंची. म्हणजे इथं म्हणण्याचा अर्थ ए आणि सी चा वर्ग. ठीक आहे, त्यानंतर ए अधिक बी चा वर्ग अधिक काय होणार ए अधिक आपलं बी अधिक सी चा वर्ग, बी अधिक सी चा वर्ग, बी अधिक सी चा वर्ग. पहा ए आणि बी किती दिला आपल्याजवळ 17 दिलेला आहे. ए आणि बी आपल्याला माहित नाही. बी आणि सी किती दिलाय 8चा वर्ग. 17चा वर्ग किती होणार 289 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह 8चा वर्ग होते 64. हा प्लस इकडे काय होणार मायनसचा होणार. मग 289 वजा 64 बरोबर काय येणार ए बी वर्ग. मग आता 289 वजा 64 होते 225 ए बी वर्ग. मग आता याचा वर्ग काढायचा म्हणजे याचा वर्गमूळ काढला म्हणजे किती येणार इथं 15, म्हणजे ए अधिक बी किती येणार 15, म्हणजे याची उंची किती येणार 15, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 75. एन विद्यार्थ्यांच्या एका वर्गात 10 जण फुटबॉल खेळतात, 20 जण क्रिकेट खेळतात आणि 5 जण दोन्ही खेळ खेळतात. 6 जण फक्त टेनिस खेळतात, तर एन बरोबर किती. म्हणजे आता आपल्याला पहिले एकूण खेळाडू दिलेले नाही, आता एकूण खेळाडू काढणे आहे. तर पहा इथं गट किती पडलेले आहे, फुटबॉल खेळणारा एक गट आहे. समजा हा फुटबॉल खेळणारा गट येते, एक फुटबॉल, ठीक आहे, एक फुटबॉल खेळणारा गट येते. दुसरा गट जो येते तो क्रिकेट खेळणारा गट येते. त्यानंतर दोन्ही गट खेळतात. जर 6 जण फक्त म्हणते म्हणजे फक्त म्हणजे हा काय येणार वेगळा येणार. 6 जण फक्त टेनिस खेळतात म्हणजे तिसरा गट कोणता येते टेनिसचा येते. मग इथं लक्षात घ्या एन विद्यार्थीच्या एका वर्गात 10 जण फुटबॉल खेळतात. 10 जण फुटबॉल खेळतात, फक्त शब्द आलेला नाही. मग 10 जण फुटबॉल खेळतात म्हणजे हे फुटबॉलची संख्या कशी लिहायची गोलच्या बाहेर लिहायची. ठीक आहे, फक्त जर का शब्द आला असता तो आतमध्ये आला असता, परंतु फक्त इथे शब्द आला नाही म्हणजे तो बाहेर येणार. ठीक आहे, त्यानंतर 20 जण क्रिकेट खेळतात म्हणजे 20 सुद्धा आपल्याला काय लिहायचं गोलच्या बाहेर. त्यामध्ये नंतर म्हणते खेळतात आणि 5 जण दोन्ही खेळ खेळतात म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल मिळून दोन्ही मिळून किती जण खेळतात 5 जण खेळतात म्हणजे दोन्ही कुठे येणार ह्या मधात येणार. मग आता समजा या फुटबॉलच्या ह्या गोलमध्ये ऑलरेडी पहिले 5 व्यक्ती आहेत, पाहिजे किती होती 10, म्हणजे आता किती 5 5 आणि 5 किती झाले 10. त्यानंतर क्रिकेटच्या गोलमध्ये पहिलेच 5 व्यक्ती आहे, पाहिजे होती 20, म्हणजे इथे किती 15, म्हणजे 5 आणि 5 10 आणि 15 किती झाले तुमच्याकडे एकूण व्यक्ती किती झाले 25. ठीक आहे, टेनिस खेळणारे फक्त किती आहे 6, म्हणजे 25 आणि 6 किती 31, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एक्सची आई हे जेडच्या वडिलाची सासू आहे. पहा एक्सची जी आई आहे, समजा एक्सची जी आई आहे म्हणजे काय येणार मायनस एक्सची जी आई आहे जेडच्या वडिलाची सासू. समजा इथं जेड असन, जेडचे काय असन वडील असन. समजा इथं जेडचे वडील असन, ह्या जेडच्या वडिलाची कोणा म्हणते हे सासू आहे. जेडच्या वडिलाची सासू म्हणजे म्हणण्याचा अर्थ जेडच्या वडिलाची एक्स कोण लागणार समजा आई लागणार. ठीक आहे, सासू. जेड हा वायचा भाऊ आहे. जेड जो आहे तो वायचा कोणा म्हणते भाऊ, वायचा कोणा म्हणते हा भाऊ आहे, म्हणजे हा काय येणार भाऊ. जेड हा वायचा कोणा म्हणते भाऊ आहे. एक्स आणि एक्स ही यमची आई आहे. एक्स जे आहे ते यमची आहे, म्हणजे समजा इथं कुठेतरी यम असन, यमची कोण आहे आई कोणती एक्स आहे. तर झेडचे एक्सची नाते काय, तर झेडचे एक्सशी नाते काय, म्हणजे झेडचे एक्सशी नाते काय, म्हणजे तुम्हाला काय सांगणार झेडचे म्हणजे चे कोण लागला झेडले. मग इथं झेडची कोणा एक्स आई आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक्सचा झेड कोण लागणार मुलगा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. सर्व पुरुष पिता आहे. इथं सर्वचे सर्व जे पुरुष आहे, सर्व पुरुष हे काय म्हणते पिता आहे, म्हणजे सर्वचा जो भाग आहे तो पिताच्या आतमध्ये येणार. सर्व पुरुष काय येणार सर्व जो शब्द लागले तो काय येते आतमध्ये येते. सर्व पुरुष हे पिता आहे. त्यानंतर सर्व पिता भाऊ आहे, म्हणजे सर्वचे सर्व जो शब्द काय लागला पिता लागलाय तो पूर्ण कायच्या येणार आतमध्ये येणार. तो कोणाच्या आतमध्ये येणार भाऊ या शब्दाच्या आतमध्ये येणार. मग इथं प्रश्न निष्कर्ष काय म्हणते सर्व पुरुष भाऊ आहे. सर्व पुरुष भाऊ आहे. मग आता लक्षात घ्या
वरून खाली येताना सर्व जर का शब्द म्हटला तो योग्य असते म्हणजे बरोबर असते, आणि खालून वर जाताना जर का सर्व शब्द वापरला तो काय असते, चुकीचा असते. सर्व पुरुष हे भाऊ आहे म्हणजे पुरुषाचा गट फक्त एवढाच आहे, आणि हे काय गट भाऊचा गट कसा आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. सर्व जे पुरुष आहे हे काय भाऊ आहे काय, हे सर्व जे पुरुष आहे, सर्व पुरुष म्हणजे सर्व जे पुरुष आहे हे भाऊ आहे का, हो हे सर्व भाऊचा जो गट आहे सर्व पुरुष मध्ये, म्हणजे पहिला काय येणार, पर्याय बरोबर येणार. त्यानंतर काही पुरुष भाऊ नाहीत म्हणजे सगळं इथं काय पॉझिटिव्ह, परंतु दुसरा ऑप्शन काय दिला, निगेटिव्ह, म्हणजे दुसरा चुकणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 78. सकाळी 7 वाजता नरेश सूर्याकडे पाठ करून चालू लागला. सकाळी 7 वाजता म्हणते, मग सकाळी 7ची जर का घटना आहे, हे झाली उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम. हे पूर्व दिशा आहे म्हणजे सूर्य ह्या दिशेने उगवला असन. मग नरेश सूर्याकडे पाठ करून चालू लागला म्हणजे म्हणण्याचा अर्थ तो इकडच्या दिशेने चालू लागला, कोण, नरेश इकडच्या दिशेने चालू लागला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळला, म्हणजे डावीकडे म्हणजे उजवी झाली नाही का, त्याची डावीकडे वळला. नंतर तो या उजवीकडे म्हणजे हा झाला राईट आणि हा झाला म्हणजे नंतर तो उजवीकडे वळला व नंतर तो नंतर काही अंतर गाठल्यानंतर तो शेवटी डावीकडे म्हणजे कुठे येणार, पुन्हा या ठिकाणी वळला व थांबला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर हे जर दिशा आहे तर हे कोणती दिशा आहे, दक्षिण, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय येणार, दक्षिण. 79 विधान दिलेलं आहे यम यन बरोबर ओ मोठं चिन्ह पी मोठं चिन्ह क्यू बरोबर आर. आपल्याला इथं निष्कर्ष दिलेला आहे पी मोठे चिन्ह आर, यन मोठे चिन्ह क्यू आणि ओ मोठे चिन्ह यम. आता एकदम सोपी आहे, पर्यावरण आपल्याला सोडवा लागते. पण पहा आता इथं पी पासून आर पर्यंत जाणं आहे, मग पी पासून आपल्याला आर पर्यंत जाताना आहे, मग पी पासून आर पर्यंत जाताना इथं कोणतं चिन्ह आहे, मोठं चिन्ह दिलेलं आहे, आणि पी पासून आर पर्यंत जाताना इथं कोणते चिन्ह लागले, 2 चिन्ह लागले, एक मोठं चिन्ह एक बरोबरचं चिन्ह. म्हणून मोठं चिन्ह जर का दिलेलं तर याच्यात सुद्धा मोठं चिन्ह असेल तर हे काय होणार, बरोबर होणार. मग आता एन पासून कुठे जाणार, आपल्याला क्यू जाणार, मग एन पासून आपल्याला क्यू पर्यंत जाणं आहे, एन पासून क्यू पर्यंत जाणं, इथं जाताना 3 चिन्ह लागते, बरोबरचं चिन्ह, मोठं चिन्ह आणि बरोबरचं चिन्ह. मग आता इथं या ठिकाणी मोठं चिन्ह दिलं, याच्यात सुद्धा मोठं चिन्ह दिलेलं असेल मग काय येणार, बरोबर येणार. मग ओ पासून एम पर्यंत, मग आपल्याला ओ पासून एम पर्यंत जाणे आहे, ओ पासून एम पर्यंत जाणं आहे. मग आता इथं ओ पासून एम पर्यंत इथं उलट जाणं, इथं दिलेलं आहे सारखं, मग इथं सुद्धा चिन्ह काय होणार, बदलणार, म्हणजे मोठं चिन्ह ते या ठिकाणी काय होणार, लहान चिन्ह. मग इथं लहान चिन्ह दिलं आहे, इथे लहान चिन्ह, इथं बरोबर चिन्ह आहे. मग आता इथं लहान चिन्ह दिलेलं आहे आणि बरोबर तर लहान चिन्ह दिलं, जर का याच्यातही लहान चिन्ह हे सुद्धा काय आपलं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, 3. सर्व योग्य पर्याय बरोबर आहे. 81 200 वर्षात विषम दिन किती येतात म्हणते. मग पहा इथं लक्षात ठेवा की 100 वर्षात आहे, 100 वर्षात विषम दिन, 100 वर्षात विषम दिन येतात 5. ठीक आहे, मग 200 वर्षात म्हणजे पुढचे 100 वर्षात अजून किती येणार, मग 100 वर्षात विषम दिन किती, पूर्ण 5, म्हणजे 200 वर्षात 5 आणि 5 किती झाले, समजा विषम दिन 10. परंतु विषम दिन 7 पेक्षा जास्त नसते, 7 पेक्षा जास्त नसते, म्हणून काय करायचं, 10 भागेला 7 किती उरतात, 3, म्हणजे 200 वर्षात विषम दिन किती येणार, 3, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 82 राष्ट्रीय विज्ञान दिन सोमवारी आहे, तर त्याच वर्षी सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी येते, तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जाते 28 फेब्रुवारीला. राष्ट्रीय विज्ञान दिन काय केला जाते, साजरा केला जाते. ठीक आहे, तर त्याच वर्षाची सुरुवात कधी होणार, मग 28 फेब्रुवारीचा काय कोणता वार होता म्हणते, सोमवार. मग आता 7 दिवसानंतर तोच वार येते, म्हणजे 7 चौक 28, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 1 फेब्रुवारीचा सुद्धा कोणता वार असणार, सोमवारच असणार. ठीक आहे, मग त्यानंतर आपल्याला काय जायचं आहे, 31. मग आता जानेवारी महिना किती दिवस असते, 31. मग आपल्याला काय जायचं, 31 दिवस मागं जायचं आहे, म्हणजे पुन्हा किती भागून द्या, 7 चौक 28, म्हणजे उरले किती, 3. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 3 तारखेचा सुद्धा कोणता वार येणार, सोमवार येणार. मग 2चा कोणता वार येणार या ठिकाणी, सोमवारच्या अगोदर 2चा वार कोणता येणार, रविवार येणार. त्यानंतर 1 तारखेचा कोणता वार येणार, शनिवार येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 शनिवार. सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 2 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध किती वेळा येईल. मग आता सोमवारी दुपारी 2 म्हणजे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 1, 11. सोमवारी दुपारी 2. ठीक आहे, सोमवारी दुपारी 2 वाजता काढायला लावली, सोमवार दुपारी 2, तर मंगळवार काय म्हणते, सकाळी 2. मग सोमवारी दुपार ते मंगळवार सकाळ म्हणजे किती तास होणार, 12 तास होणार. एकमेकाच्या विरुद्ध, जेव्हा एकमेकाच्या विरुद्ध घड्याळ ओलांडते तेव्हा 6ची वेळ वजा करावी लागते. जेव्हा एकमेकांवर समजा म्हटलं तर मग 12ची वेळ वजा करावी लागते. जर समजा 90चा कोण म्हटला तर 9 आणि 3ची वेळ काय करावी लागते, वजा करावी लागते. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, एकमेकांच्या विरुद्ध म्हटलं तर 6ची वेळ वजा करायची. मग दुपारी 2 पासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 2 वाजेपर्यंत तास किती होते, 12.
आणि या 2 ते 2 जाताना मला 6 लागूला ना, म्हणजे ते काय होणार, 1 वजा होणार, म्हणजे 12 वजा 1 म्हणजे किती वेळा येणार, 11 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. हा श्यामपेक्षा 182 दिवसांनी मोठा आहे. जर बाबूचा जन्म गुरुवारी झाला तर श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला? पहा, इथं राम, इथं श्याम आणि इथं या ठिकाणी बाबू. बाबू हा श्यामपेक्षा 182 दिवसांनी मोठा आहे. बाबू हा 82 दिवसांना मोठा आहे, म्हणजे म्हणण्याचं मोठा आहे म्हणजे अगोदर जन्म झाला असन. मग बाबूचा जन्म कधी झाला म्हणते? बाबूचा जन्म गुरुवारी झाला. मग 82 भागेला काय करा 7. ठीक आहे, कारण की 7 दिवसांना तोच वार येते, म्हणून 7 1 7. उरला किती? 1. 7 1 7. मग ठीक आहे, उरले किती? 5. मग आपले काय जाणार? 5 दिवस मागं जाणं. किती दिवस मागं जाणं आहे? 5 दिवस आपले काय जाणं मागं जाणं. मग 5 दिवस मागं जा किंवा 2 दिवस समोर जा, म्हणजे बाबूचा कोणता वारी झाला? गुरुवारी. मग आता 2 दिवस आपल्याला काय जाणं आहे? 5 दिवस समोर किंवा 2 दिवस मागं, म्हणजे गुरुवारच्या समजा 2 दिवस जर का आपण मागं जातो म्हटलं, मग इथं कोणता वार येणार? बुधवार. आणि इथं कोणता वार येणार? मंगळवार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मंगळवार. क्रमांक 86 30 दिलेला आहे, 46 दिलेला आहे, 78, 126, 190 आणि 270. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 16 काय झालेला आहे? इथं प्लस झालेले आहे, म्हणजे इथं 16 प्लस केले म्हणजे हे झाले. मग आता इथं 16 प्लस झाले, मग पहा इथं 16 प्लस झाले म्हणजे किती झाले? 46. मग पुन्हा इथं 16 मध्ये याच्यात प्लस केलं म्हणजे किती प्लस 32. मग अजून 16 दुनी 32, 16 तरी 48 प्लस. मग असे करत 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 प्लस प्लस करत किती झाले? 366, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92 पहा. बाकीचे जे प्रश्न आहे 87, 88, 89, 90, 91 हे अल्फाबेटवर साधे प्रश्न आहे, म्हणून तुम्ही करून पहा. 92वा प्रश्न ए बरोबर किती दिले आपल्याला? 1. त्यानंतर ASS बरोबर काय दिलेलं आहे? 39. तर GRASS बरोबर किती दिलेलं आहे माहित नाही. पहा आता इथं या ठिकाणी जर समजा काय झालेलं आहे पहा, आपण ए बरोबर किती होते? 1. तुम्हाला अल्फाबेटचा इथं काय पाहिजे? क्रमांक पाठ पाहिजे. अल्फाबेटचा जर का क्रमांक पाठानं तुम्ही सेकंदात सोडू शकता. ए किती येते? 1. एस किती येते? 19. एस किती येते? 19 3 38 किती झाले? 39. जी किती होणार? 7. आर किती होते? 18. ए किती होते? 1. एस किती होते? 19 आणि हा किती होते? 19 आणि या सगळ्याची जर का आपण इथं बेरीज जर का करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 किती येते? 64, म्हणजे पर्याय क्रमांक 1 64. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा म्हणते. पण प्रश्न क्रमांक 93 मध्ये समजा असे रिकाम्या जागी आपली योग्य पर्याय इथे दिला 149, 175, इथं 203, इथं प्रश्नाचं चिन्ह. मग इथून इथं जाताना 26 प्लस केलेला आहे, इथून इथं जाताना 28 प्लस केलेला आहे, म्हणजे 2ची वाढ. इथून जाताना मग आता किती प्लस होणार? 30, म्हणजे 203 प्लस 30 म्हणजे किती होणार? 233, म्हणजे पर्याय क्रमांक 94 1975-1579. त्यानंतर 31525321. त्यानंतर 42838432. त्यानंतर 7373191793. ठीक आहे, म्हणजे या संख्येची इच्छा इथं कुठेतरी अदलाबदल झालेली आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण येईल असं म्हणू, हमको हमी से चुरा लो, म्हणजे इथचा अंक इथं झालेला कुठेतरी. मग पहा, म्हणजे इथं समजा आपण अंक देऊ. समजा हा ए बी सी आणि डी. समजा हा ए बी सी आणि डी, ए बी सी आणि डी, ए बी सी आणि डी. मग इथं लक्षात आपल्याला असं येते. मग पहा, ए बी सी आणि डी, मग इथं किती झाला? ए इथं गेला, त्यानंतर हा एक इथं म्हणजे बी इथं आला, त्यानंतर सी इथं आला आणि डी इथं आला, म्हणजे सी ए डी बी येते का? मग पहा, मग पुन्हा पहा इथं काय येणार? पहिला कोणता आला? इथं 8 म्हणजे कोणाला? सी आला. त्यानंतर ए म्हणजे इथे किती आला? 4 आला. त्यानंतर इथं डी आला आणि इथं काय आला? बी आला, म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे, सारखी सिरीज चालून आली. पुन्हा पहा सी येते काय? सी म्हणजे इथं किती आला? 1 आला, बरोबर आहे. ए म्हणजे इथे किती आला? 7 आला, बरोबर आहे. त्यानंतर डी म्हणजे इथे किती आला? 9 आला. ठीक आहे, डी म्हणजे इथे किती आला? 9 आला आणि बी म्हणजे इथे किती आला? 3 आला, म्हणजे सी ए डी बी, सी ए डी बी, सी ए डी बी. इथेही तसं येते काय? सी म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथे किती आले पाहिजे होता? 7, पण इथे किती आला? 1, म्हणजे पर्याय काय आहे? 1 चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 99 आकृतीत आयात किती दिलेले आहे पहा. आयात किती दिले आपल्याला? आयात काढणे आहे. ठीक आहे, पहा आता या ठिकाणी आपल्याला आयात काढणे आहे. तर मग आयात काढण्यासाठी आपल्याला आयात म्हणजे काय होते? अमोरा समोरील बाजू काय असते? सारखी असते. मग पहा 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले 8. त्यानंतर जर आपण विचार करतो म्हटलं, हा एक टोटल हा झाला 9, त्यानंतर हा एक 10, त्यानंतर हा एक 11 आणि हा एक खालचा 12. त्यानंतर हा इथून एवढा हा एक 13, त्यानंतर हा एक 14, त्यानंतर हा एक 15
आणि हा इथून एवढा आहे हे झाला 16 म्हणजे पर्याय क्रमांक 2 किती येणार 16. सोनूला मुन्नीपेक्षा जास्त गुण मिळाले पण मीनापेक्षा कमी, पूजाला मुन्नीपेक्षा कमी गुण मिळाले पण राणीपेक्षा जास्त, तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले, सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. मग पहा आता अशा प्रश्नात गुण कमी जास्त, त्यानंतर मोठा पतला, हुशार बयाड, गरीब श्रीमंत असं जर का तुम्हाला दिलेलं असेल तर नेहमी तिची मांडणी वर खाली या दिशेनं करायची. अशी मांडणी करू नये, अशी मांडणी करण्यात काय होते चुका निर्माण होते, म्हणून अशी मांडणी करू नये. तर पहा तुम्हाला सांगतो मांडणी अशीच करा तर तुमचं चुकणार नाही, अशी मांडणी करू नका. पहा लक्षात घ्या कसं करावं लागन. तर पहा तुलना केलेली आहे. एका परीक्षेत सोनूला मुन्नीपेक्षा जास्त, मग आता सोनूला मुन्नीपेक्षा जास्त म्हणजे इथं सोनूला मुन्नीपेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे मुन्नीला सोनूपेक्षा कमी मार्क मिळाले, सोनूला मुन्नीपेक्षा जास्त गुण मिळाले पण मीनापेक्षा कमी, कोणाला सोनूला, परंतु मीनापेक्षा कमी म्हणून तू मीनापेक्षा कमी. पूजाला मुन्नीपेक्षा गुण कमी मिळाले, मुन्नीपेक्षा पूजाला गुण कमी मिळाले, मुन्नीपेक्षा पूजाला गुण कमी मिळाले, तर राणीला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले. राणीला मीनापेक्षा जास्त म्हणजे राणी कुठे येणार मीनाच्या वर येणार. राणीला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले राणीला मिळाले. पर्याय क्रमांक 1. 99 पहा प्रश्न क्रमांक 99 तुम्हाला आकृती दिलेली आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 99 मध्ये एक आकृती दिलेली आहे. या प्रकारे अशी आकृती दिलेली आहे. मग इथं 1 2 3 1 4 1 2 3 4 5 इथे 1 2 3 4 5 आणि अजून एक समजा रेष दिलेली इथं या ठिकाणी अशी. इकडे किती रेषा दिल्या 1 2 3 4, इथं रेषा दिलेल्या आपल्याजवळ 4 म्हणजे इथं 1 2 3 आणि हे 4. मग पाहता मोजा कसा लागेल 1 2 3 4 5 आणि 1 6 म्हणजे क्रमांकात नैसर्गिक संख्येची बेरीज आहे म्हणजे 6 गुणिले 7 भागेला 2 म्हणजे किती 3 7 21. इकडचा जो भाग झाला 21. मग नंतर इकडे जर मांडणी करताना मग इथं मांडणी करायची 2 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 1 6 6 2 8 8 आणि 4 12 12 आणि 3 15 15 5 किती झाले 20 21 आणि 20 किती झाले 41 म्हणजे पर्याय क्रमांक 1 41. प्रश्न क्रमांक 100 डी च्या विरुद्ध विचारलेला आहे. आपल्याला डी च्या विरुद्ध विचारलेला आहे तर आपल्याला डाईस दिलेला आहे इथं या ठिकाणी डी च्या विरुद्ध विचारलेला आहे. पहा इथं डाईस मध्ये दिलेला आहे ए डी ई एफ सी आणि डी. एफ सी आणि डी पर्यायामध्ये दिलेलं आपल्याला ई ए सी आणि बी. तर लक्षात घ्या जे विरुद्ध असते ते कधीच समोरासमोर बाजू दिसत नाही. म्हणजे पहा इथं डी आहे तर डीच्या सोबत जो दिसणार तो कधी विरुद्ध नसणार. म्हणजे डीच्या सोबत ई आहे म्हणजे ई विरुद्ध येणार नाही, डीच्या सोबत ए आहे म्हणजे ए विरुद्ध येणार नाही, डीच्या सोबत सी आहे म्हणजे सी विरुद्ध येणार नाही. म्हणजे डीच्या सोबत याच्यापैकी कोण नाही आहे फक्त बी नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 बी.